नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला मस्त अशी खीर दाखवणार आहे। ही जी खीर आहे ती बनवायला अतिशय सोपी आणि चवीला तर ती खूपच छान लागते। सर्वजण अत्यंत आवडीने ही खीर खातील अशी ही खीर आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून देखील सांगायचे की तुमची खीर कशी बनली। त्यासाठी मी इथे ओला नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्यातला काही जो नारळ आहे तो मी या पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि हा जो उरलेला जो नारळ आहे तो आपल्याला त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला ते मिक्सरला वाटायला सोपं होतं। मिक्सरचे जे पाते आहेत ते खराब होत नाही। या पद्धतीने आपण जर पातळ अशा स्लाइस खोबऱ्याच्या करून त्या मिक्सरमध्ये वाटल्या तर मग आपलं मिक्सरचं जे लाईफ स्पॅन आहे ते देखील वाढतं। आता हे जे खोबरं आहे ते संपूर्ण खोबरं मी याच पद्धतीने पातळ अशा स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आणि ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। याचं जे दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। या नारळाच्या दुधामुळे आपली जी खीर आहे ती खूप छान लागते चवीला। आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यात मी काजू आणि बदाम घेतलेले। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात। काजू बदाम आपल्याला मस्त असे बारीक बारीक कट करून घ्यायचे। या पद्धतीने मी हे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले। आता आपल्याला गॅसवर कढाई ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा रवा भाजून घ्यायचा आहे। साधारण एक पाव वाटी इतका मी रवा घेणार आहे आणि हा जो रवा आहे तो आपल्याला मस्त असा गावरान तुपामध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे। मी ते थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। हा जो रवा आहे तो आपल्याला चांगला लालसर रंगावर एक 5 मिनिटांसाठी चांगला भाजून घ्यायचा आहे। रव्याने आपल्या खीरीला दाटसरपणा पण येतो आणि चव पण खूप छान येते। तर तुम्हाला जर रवा नसेल घालायचा तर तुम्ही तांदूळ देखील एक अर्धा तास भिजत घालून ते मिक्सरला दाटसर वाटून घेऊ शकतात। त्याने देखील आपली खीर मस्त अशी दाटसर होते आणि चवीलाही उत्तम लागते। बघा इथे आता रवा देखील लालसर रंगावर भाजून तयार झालेला आहे। तो मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि आपण जे खोबरं किसलेलं होतं ते खोबरं आता आपल्याला तुपावर भाजून घ्यायचं आहे। याच कढाईमध्ये मी आता थोडंसं तूप टाकून घेणार आहे। या तुपामध्ये आपल्याला आपण जे ओलं खोबरं किसून घेतलेलं होतं ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। चांगलं लालसर रंगावर आपल्याला 2-3 मिनिटांसाठी ते याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने खोबरं किसून टाकल्यानंतर ज्यावेळी आपण खीर खातो आणि हे जे खोबरं आपल्या दाताखाली येतं त्यावेळेस ते चवीला खूप छान लागतं। त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती तुम्ही स्किप करायची नाही। या पद्धतीने खोबरं देखील आपण खिरीमध्ये नक्की टाकायचं आहे। आता खोबरं अर्धवट भाजल्यानंतर त्यात मी ड्रायफ्रूट्स देखील टाकून घेणार आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स देखील आपले सोबतच भाजले जातील, छान असे क्रंची ते बनतात। तर आता याच पद्धतीने एक 2-3 मिनिटांसाठी मी हे खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे। आता हे दोन्ही जिन्नस भाजून झालेले आहेत। त्याचबरोबर मी इथे बघा खोबरं जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं होतं त्यातलं जे आपल्याला नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे। त्यात मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं आणि हा जो चोथा आहे तो आपल्याला व्यवस्थित पिळून त्यातलं जे संपूर्ण नारळाचं दूध आहे ते काढून घ्यायचं आहे। या नारळातल्या दुधामुळे आपल्या खिरीची चव खूप छान लागते। मस्त अशी ही जी खीर आहे ती बनवून तयार होते आणि सर्वजण अगदी चाटून पुसून ही जी खीर आहे ती खातात। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची। बघा आता आपल्याला ही जी खीर आहे ती 2 मिनिटासाठी याच पद्धतीने बॉईल होऊ द्यायची आहे। नंतर मी इथे अमूलचं एक दुधाचं पॅकेट देखील घेतलेलं आहे। भाजलेला जो रवा आहे तो देखील मी यात टाकून घेणार आहे आणि याला छान अशी आपल्याला उकळी येईपर्यंत 1-2 मिनिटासाठी याच पद्धतीने ते हलवून घ्यायचं आहे। नंतर यात मी अमूलची अर्धा लिटरची दुधाची पिशवी घेतलेली आहे, त्यातलं आपल्याला अर्धं दूध यात टाकून घ्यायचं आहे। हाफ आपल्याला नारळाचं दूध आणि हाफ आपल्याला हे गाईचं दूध टाकून घ्यायचं आहे। याने आपल्या खिरीची चव खूप छान लागते। बघा यातली जी अर्धी पिशवी आहे ती मी यात टाकून घेतलेली आहे। नंतर जो चौथा उरलेला होता त्यात मी पुन्हा थोडंसं पाणी टाकून उरलेलं जे नारळाचं दूध आहे ते देखील या पद्धतीने पिळून घेऊन काढून घेतलेलं आहे। बघा या पद्धतीने आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून त्यात चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मिठाने कुठल्याही गोडाच्या पदार्थाची चव खूप छान लागते। 1 चमचा मी इथे वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या। आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात, तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार। मी इथे एका डिशमध्ये थोडीशी साखर घेतलेली आणि ती अंदाजेच मी इकडे घेतलेली आहे। ती आपल्याला या खिरीमध्ये टाकून खीर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि छान अशी उकळी येईपर्यंत ती बॉईल करून घ्यायची आहे। बघा मस्त अशी आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे। आता खीर केली म्हटल्यानंतर त्याबरोबर आपल्याला चपात्या तर आल्याच, तर चपात्याही लागलीच मी इकडे बनवून घेतलेल्या आहेत। चपाती छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे। आता आपण खिरीसोबत ही जी चपाती आहे ती मस्त अशी एन्जॉय करणार आहोत। तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून देखील सांगायचं आहे।